रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्यानं सर्वेक्षण करण्यात यावं, तसंच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करावा असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. या जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि 4G सुविधांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला चिपळूणचे आमदार शेखर निकम, महाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एस, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित निवासी जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते. बैठकीत देवरुखसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याची समस्या निकम यांनी मांडून प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नेटवर्कच उपलब्ध नसल्याचं सांगितलं. डोंगराळ भागांमध्ये नेटवर्कची गंभीर समस्या कायम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावर आशिष शेलार यांनी प्रत्येक तालुक्यात कनेक्टिव्हिटी दरबार आयोजित करण्याची संकल्पना मांडली. भारत संचार निगमचे अधिकारी, स्थानिक आमदार, ग्रामपंचायत प्रतिनिधी, नागरिक सहभागी होऊन प्रत्यक्ष समस्यांची नोंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पुण्याच्या MIT आर्ट डिझाईन